नमस्कार, अश्विनी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झणझणीत आणि चविष्ट खाऱ्या वांग्याचा रस्सा. एकदा खाल तर पुन्हा पुन्हा बनवाल. चला मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. त्यासाठी आपण वांगे घ्यायचे मीडियम आकाराचे काटेरी. गॅसवरती एक तवा ठेवून त्याच्यामध्ये शेंगदाणे व्यवस्थित खरपूस भाजून घ्या. शेंगदाणे आपले खरपूस भाजून घेतले की त्याला थंड करून घ्या. शेंगदाणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकून द्या. त्याच्यामध्ये आता अद्रक टाका. 8-9 लसणाच्या पाकळ्या टाका. अर्धा चम्मच जिरं टाकायचं. हिरवी मिरची टाकायची. तुम्हाला जितकं तिखट हवं त्याप्रमाणे. अर्धा चम्मच हळदी, चवीनुसार मीठ, कोथिंबीर टाका. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून वाटण करून घ्या बारीक. आपलं वाटण तयार आहे. आता एका ताटामध्ये आपण वाटण काढून घेऊया. आता एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं, त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि वांगे कापून ठेवायचे. बघा अशा प्रकारे. आता मिठाच्या पाण्यात छान प्रकारे वांगे धुवून घ्या. आता एक एक करून वांग्यामध्ये मसाला भरून घ्या. सर्व वांग्यांमध्ये अशा प्रकारे मसाला भरून घ्यायचा. आता गॅसवरती कढई ठेवा. कढईमध्ये तेल टाका. तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकायचा फोडणीसाठी. कढीपत्ता टाकायचा. लसूण आणि कढीपत्ता तेलात तडतडल्यानंतर आपण त्यात एक एक करून वांगे टाकायचे. गॅस मिडियमच ठेवा फोडणीच्या वेळेला. सर्व वांगे एक एक करून टाकलेले आहेत. आता सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्या. तेलामध्ये छान प्रकारे 2 ते 3 मिनिटं वांगे परतून घ्या. वांगे आपले परतून झालेले आहेत. आता आपण त्याच्यामध्ये उरलेलं वाटण टाकायचं. आता वाटणही आपण तेलामध्ये सर्व काही मिक्स करून घ्यायचं. तेलात सर्व मसाला व्यवस्थित परतून झाला पाहिजे. बघा आपला व्यवस्थित मसाला परतला आहे. बाजूने सर्वीकडून तेल सुटलेलं आहे. बघा पाहू शकता छान प्रकारे. आता आपल्याला हवं तितकं रसासाठी पाणी टाकायचं. पाणी नेहमी कोमटच घ्या आणि सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्या. पहा अशा प्रकारे. व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आता झाकण ठेवून आपण याला वाफेवरती 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे. 5 मिनिटांनी झाकण उघडून बघायचंय. आपल्याला पाहू शकता आपला रस्सा असा तयार आहे. अजून याला मिक्स करून घ्या छान प्रकारे. आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. मीडियम फ्लोवर आपण याला अजून 5 मिनिटं ठेवू शकता. बघा रस्सा आपला झणझणीत तयार झालेला आहे. अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.